आणि आपण करणार आहोत पहिला मर्कट आसन। पाठीवर यायचे सर्वांनी, दोन्ही हात खांद्याच्या समांतर ठेवायचे, दोन्ही पाय फोल्ड करायचे, गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे। आता गुडघे डाव्या बाजूला न्यायचे आणि चेहरा उजव्या बाजूला, गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा ठेवायचा आहे आणि दीर्घ श्वास घेत राहायचे, दीर्घ श्वसन। आता गुडघे उजव्या बाजूला न्यायचे आणि चेहरा डाव्या बाजूला आणि प्रयत्नपूर्वक आपले गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा ठेवायचा आहे आणि दीर्घ श्वसन चालू ठेवायचे। आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय, आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य राहणार आहे। आता गती देऊन करा, आपापल्या शक्तीप्रमाणे करा, आपापल्या शक्तीप्रमाणे। जेव्हा गुडघे लेफ्टला असतील तेव्हा चेहरा उलट्या बाजूला असेल, हा प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवा। ज्यांना माहीत नसेल त्यांनी बसून बघायचं अगोदर आणि मग करायचं। 1 दिवस 2 दिवस 3 दिवस बसून बघायचं आणि मग करायचं। कोणी सांगायची गरज नाही, काही नाही। आपापली क्रिया योग्य करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे। करा, थोडीशी जास्त करणं गरजेचं आहे। याच्यामुळे आपल्या पोटाच्या सर्व अंगांचा व्यायाम होतोय बघा। किडनी, लिव्हर, इंटेस्टाइन, पॅनक्रियाज, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस, ओरी, पाचन ठीक होणार आहे। आपल्या हार्ट आणि लंगचा पण व्यायाम होतोय, थायरॉइडचा पण व्यायाम होतोय, गुडघ्यांचा, कमरेचा व्यायाम होतोय, मेरुदंडाचा। केवढी म्हणजे एका क्रियेचा किती लाभ आहे आपल्याला। थांबूया। आता दोन्ही पायाच्या पंजामध्ये 1.5 फुटाचं अंतर घ्यायचंय। आता गुडघे डाव्या बाजूला न्यायचे, एका पायाचा पंजा और दुसऱ्या पायाचा गुडघा स्पर्श करेल आणि चेहरा उजव्या बाजूला, उलट बाजूला चेहरा ठेवायचा आहे आणि तिथे दीर्घ श्वसन चालू ठेवायचे, दीर्घ श्वसन। आता उजव्या बाजूला गुडघे न्यायचे आणि चेहरा डाव्या बाजूला, एका पायाचा गुडघा आणि दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करेल आणि दीर्घ श्वसन चालू ठेवायचं आहे। शरीराच्या पाचन तंत्रामध्ये आणि ब्लड सर्क्युलेशनमध्ये कुठेही बाधा राहणार नाही आहे। पोट साफ होण्यासाठी चूर्ण घ्यायची गरज नाही आहे, बाहेरचे चूर्ण घेण्याची आवश्यकता नाही आहे। हे फ्रीवालं चूर्ण आहे। आता गती देऊन करा, फ्रीवालं चूर्ण नाही आहे आणि त्यातूनही घ्यायचंच झालं तर एकदम उत्कृष्ट चूर्ण आहे, ज्याच्यामध्ये सनाईपत्ती वगैरे नाही आहे, जो घातक आहे आपल्या शरीराला। सर्व प्रकारच्या चूर्ण, पोट साफ करण्याच्या चूर्णमध्ये सनाईपत्ती टाकली जाते। ती आपल्या पतंजलीमध्ये शुद्धी चूर्ण म्हणून नाव आहे, शुद्धी चूर्ण। ते घ्या सकाळी उठल्याबरोबर आणि मर्कटासन जास्त केलं तर त्याची पण गरज पडणार नाही। आपल्याला टॉयलेटमध्ये 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागता कामा नये। त्याच्यासाठी चहा पिण्याची, कॉफी पिण्याची, कुणाला बिडी ओढण्याची करत राहा। थांबूया, विश्राम। आता दोन्ही पाय समोर सोडा। आता भुजंगासनची तिसरी पोज, राईट पाव
राईट पाव 90 डिग्री उचलायचा आहे, राईट पाय, आणि लेफ्ट हाताच्या पंजाला स्पर्श करायचा आहे आणि चेहरा उलट्या बाजूला ठेवायचा आहे. परत यायचे. आता डावा पाय 90 डिग्री उचलायचा आहे आणि उजव्या हाताला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा आहे. चेहरा उलट्या बाजूला ठेवायचा, दीर्घ श्वसन चालू ठेवायचं, वापस यायचे, विश्राम. आता यानंतर पादवृत्तासन करायचे. उजवा पाय व उजव्या पायाने मोठा शून्य बनवायचा आहे, पादवृत्तासन. ज्या क्रिया आपण सर्वजण करू शकतोय, आपल्याला जी क्रिया योग्य प्रकारे करता येते तीच क्रिया करायची आहे. बाकी सर्व ती क्रिया करत असतील, आपल्याला होत नसेल तर आपण बसून आरामात कपालभाती करायची. आता डाव्या पायाने आणि कमर दर्द नसेल तर दोन्ही पायाने. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. विश्राम. आता यानंतर कंद्रासन. पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे आणि आपल्या टाचा पकडायच्यात, गोठा पकडायचा आहे आणि श्वास भरत वरती आहे, मधून वरती उचलायचे. थोडं गती देऊन करायचं. वर खाली, वर खाली. पूर्ण मेरुदंडाचा पूर्ण व्यायाम होतोय. कमर बलवान होणार आहे. मेरुदंड बलवान झाल्यामुळे स्पायनल कॉर्डच्या कार्यामध्ये संपूर्ण शरीराच्या कार्यामध्ये कुठेही बिघाड येणार नाही. विश्राम. आता रोल करा, स्वतःला रोल करा. पुढे मागे. विश्राम. आता भुजंगासनसाठी, मकरासनसाठी पोटावर यायचं आहे. मकरासन. आपले कोपरे एकत्र करायचे, दोन्ही कोपरे पहिले प्रयत्न करायचा. बघा, ही सर्वांना क्रिया करता येते. विश्राम.
आता यानंतर आपण करणार आहोत भुजंगासन. पंजे छातीच्या दोन्ही साईडला, आपली हनवटी जमिनीवर, श्वास भरत वरती यायचं आहे, नाभीपर्यंतच वर उचलायचं आहे, कोणी सरळ होणार नाही, आणि दृष्टी आकाशाकडे. दीर्घ श्वसन चालू ठेवायचं आहे. गती देऊन करायचं. विश्राम. पंजावर पंजा, त्याच्यावर टोळी हनुवटी ठेवायची. आता यानंतर पूर्ण भुजंगासन. श्वास भरत वरती जायचे, कोणीय सरळ होतील, कोपरे सरळ होतील, आणि दृष्टी आकाशाकडे. दीर्घ श्वसन करायचं आहे. आता गती देऊन करायची आपल्या मर्यादेप्रमाणे. विश्राम. आता धनुरासन. ज्याला जमेल त्यांनी करा धनुरासन. विश्राम. डाव्या कुशीवर येऊन बसायचे. परमेश्वरानं आपल्याला दोन असे हार्मोन दिलेले आहेत जे पूर्ण सुरक्षा कवच आहे, मेलाटोनिन आणि सेरोटोनिन. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळा आहार घ्यायची आवश्यकता नाही आहे, वेगळं बाहेरून काही घ्यायची गरज नाही आहे. फक्त काही कंडिशन्स आहेत. हे मेलाटोनिन आहे, हे रात्री निर्माण होतं, फक्त रात्री निर्माण होतं. त्याच्यासाठी कंडिशन आहे, ज्या खोलीमध्ये आपण झोपतो त्या खोलीमध्ये पूर्ण अंधार पाहिजे, एवढीच कंडिशन आहे. पूर्ण अंधार. मग अंधार असेल आणि शांत झोप लागली की ते मेलाटोनिन तयार होतं. आणि मेलाटोनिन झोपेला सुद्धा उपयोगी आहे. म्हणजे कमी मेलाटोनिन निर्माण होत असेल त्या व्यक्तीला झोप येत नाही. मग ते झोप येण्यासाठी आपण वेगवेगळे औषधं घेतो. तर त्याच्यापेक्षा आत्ता मी जे सांगतोय ते थोडंसं काळजीपूर्वक ऐका. आता हे मेलाटोनिन जरी अंधाऱ्या खोलीमध्ये निर्माण होत असेल तरी ते निर्माण होतं सेरोटोनिनचं. म्हणजे सेरोटोनिन दिवसा निर्माण होतं, सेरोटोनिन दिवसा निर्माण होतं. दिवसा जर सेरोटोनिन निर्माण झालं तर रात्री मेलाटोनिन निर्माण होणार आहे. म्हणजे तेच कन्वर्ट होतं, सेरोटोनिन कन्वर्ट होतं मेलाटोनिनमध्ये. म्हणजे मेलाटोनिनला जरी तुम्ही अंधार करून झोपला आणि सेरोटोनिन निर्माणच झालेलं नाही आहे तरी सुद्धा ते होणार नाही आहे. म्हणजे मेलाटोनिनसाठी कोणतं उपयोगी आहे? पहिलं सेरोटोनिन. हे सेरोटोनिन दिवसा निर्माण होतं. आणि दिवसा निर्माण होण्यासाठी एक कंडिशन आहे की सकाळी सूर्योदयानंतर अर्धा तास सूर्यप्रकाश, सूर्याचं ऊन, आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीचं अर्धा तासाचं ऊन, आणि दुपारी कडक उन्हामध्ये 15 मिनिटं, एवढीच कंडिशन आहे. एवढं जर आपण घेतलं तर आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन
म्हणजे पिनेल ग्लँडमध्ये निर्माण होतं आणि आपल्या शरीराच्या एक एक सेलची जे मायक्रोकोंड्रिया आहे, किचन आहे, मिनी किचन, त्याच्यामध्ये पण निर्माण होतं. त्याच्यामुळं या सेरोटोनिन आणि मेलाटोनिनमुळे आपल्या संपूर्ण शरीराचं आणि जीवनाचं रक्षण होत आहे. एक सुरक्षा कवच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय वेगळं खायची किंवा वेगळं बाहेरून टॉनिक घ्यायची काही आवश्यकता नाही आहे. फक्त सूर्यप्रकाश म्हणजे व्हिटॅमिन डी. हे व्हिटॅमिन डी आपल्या शरीराच्या आणि जीवनाच्या दृष्टीनं उपयोगी आहे. तर हे जर व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात आपण घेऊ शकलो तर आपल्याला सेरोटोनिन बनेल आणि सेरोटोनिनचं मेलाटोनिनमध्ये रूपांतर. तर हे जर आपण काळजीपूर्वक केलं तर आपल्याला शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार, कॅन्सरसारखा आजारसुद्धा जर मेलाटोनिन पर्याप्त असेल तर एक एक सेलमध्ये ज्या कॅन्सर सेल वाढायला लागतात ते सुद्धा वाढत नाही आहेत. म्हणजे कॅन्सरसारखा दुर्धर आजारसुद्धा या मेलाटोनिन आणि सेरोटोनिनने रोखला जातो. त्याच्यासाठी आपण सर्वांनी जरा लक्ष देऊन त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करा. ओम. आता आदरणीय